चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे। अवघ्या 24 तासात 100 मीटरच्या अंतरात 2 मोठ्या घरफोड्या आणि 4 चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। खेड तालुक्यातील शेलगाव, भोसे, रासे, वडगाव, घेणंद व शेलपिंपळगाव परिसरातील घरांवर चोरट्यांनी मध्यरात्रीपासून ते भरदिवसा धाड टाकून 35 ते 40 तोळे सोने, चांदीचे दागिने, लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान साहित्य लंपास केले आहे। सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। मागील काही वर्षापासून या परिसरात सतत लहान मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत। यामुळे पोलिसांकडून नाईट पेट्रोलिंग वाढवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून मागणी केली जात आहे। सतत घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मोकाट फिरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तातडीने तपास करत ताब्यात घेण्याची मागणी होत आहे। चाकण पोलिसांनी केवळ थातुरमातुर कारवाई न करता सतत घडणाऱ्या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे।